एखाद्या राजकीय नेत्याचा कार्यक्रम म्हटलं की राजकीय नेता येतो आणि विरोधकांना शिव्या देतो, त्याच्यावर कार्यकर्ते टाळ्या शिट्ट्या वाजवतात, नाचतात। एकंदरीत ही देशातील राजकारणाची स्टाईल झाली आहे। आणि अशात 22 ऑगस्टला पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रकी गुंज हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात देखील हा मोठा राजकीय इव्हेंट होईल आणि भाजपनं हा त्यांच्या स्वार्थासाठी कार्यक्रम असल्याचा आरोप देखील केला होता आणि अशा स्वरूपाची फिल्डिंग लावली होती की राहुल गांधी फक्त राजकारणावर बोलतील। त्यामुळे या कार्यक्रमाच्या आदल्या रात्री युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि यूव्हीपी मध्ये मोठा राडा झाला, जेणेकरून राहुल गांधी आता फक्त याच्यावर राड्यावर बोलतील असं भाजपनं ट्रॅप रचला होता। पण घडलं उलटच। राहुल गांधींनी या कार्यक्रमामध्ये राजकीय भाषणच केलं नाही, विरोधकांवर टीकाही केली नाही, उलट या कार्यक्रमामध्ये स्वतः कमी बोलले आणि त्यानंतर त्यांनी स्टेजवर ज्या पालघर, विदर्भ, मराठवाड्यातून ज्या तरुण मुली पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी आल्या होत्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या, हॉस्टेलमध्ये राहत होत्या, त्यांना त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या काय होत्या याच्यावर त्यांनी वाचा फोडली, त्यांना स्टेजवर बोलवलं आणि त्यांनाच बोलायला लावलं। आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची शिव फुले शाहू आंबेडकरांची सामाजिक पार्श्वभूमी आहे याचा पूर्णपणे लाभ घेत त्यांनी महिलांचा मुद्दाच पुढे करून अत्यंत प्रभावीपणे त्यांचेच प्रश्न मांडले। एकंदरीत निवडणुका आल्यावर लोकांना थेट पैसे त्यांच्या खात्यात पाठवून त्यांचे मतं घेणारे हे नेते एका बाजूला आणि दुसरीकडे राहुल गांधींनी राजकारणामध्ये जी वेगळी स्टाईल बदलली आहे, एकंदरीत त्यांनी हा नरेटिव्ह वेगळा सेट केला आहे आणि त्यामुळे भाजपच्या आरोपांची हवा निघून गेली आणि त्यांचे फासे त्यांच्यावरच उलटे पडल्याची चर्चा आहे। राहुल गांधींची ही कृती देशातील राजकारणाची भाषा बदलणारी आहे असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे की आतापर्यंत राजकारणामध्ये एकमेकावर आरोप करणे, द्वेष करणे आणि एकमेकांना धमक्या देणे अशी एकंदरीत राज्याची आणि देशाची राजकारणाची भाषा झालेली असताना तिथं राहुल गांधींनी याकडे दुर्लक्ष करत थेट युवकांचे प्रश्न काय, युवतींचे प्रश्न काय ते मांडण्याकडे आणि त्यांच्याच भाषेत त्यांच्याकडून ते प्रश्न मांडण्याची ही नवीन स्टाईल नक्कीच देशातील राजकारणाची स्टाईल बदलू शकते असं अनेकांचं मत आहे। पण तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून व्यक्त व्हा।